आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे. निकाल पत्रही तयार आहे. त्याचं वाचन बुधवारी 4 वाजता केलं जाणार अशी चर्चा आहे. या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाच्या आमदारांना धक्का लागणार हे बुधवारच्या निकालानं स्पष्ट होणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 500 पानाचं निकालपत्र तयार आहे. 34 पिटिशन होत्या. त्यानुसार आता निकाल कोणाच्या बाजूने जाणार याचीच उत्सुकता आहे. त्यात नार्वेकरांनी एक मोठं विधान केलं आहे. नार्वेकर या निकालाबाबत काय म्हणाले ते ऐका. सर, उद्या शिंदे आणि शिवसेने गटाचा अपात्रता याचिकेचा निकाल आहे. याच्याकडे तुम्ही सर कशा प्रकारे बघताय? सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व फॉर ऑर्डर्स होती मॅटर. या संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे. ओके सर, निकालपत्राला 500 पानांचं निकालपत्र आहे. खूप वेळ लागला असं वाटत नाही. निकाल देण्यासाठी जवळजवळ 34 पिटिशन्स होते. त्यानंतर बरेच 2.25 लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं. त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होता. आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा 30 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न असेल. 30 जानेवारीपर्यंत आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावरती पण निर्णय द्यायचा. राहुल नार्वेकरांनी बोलताना निकाल देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं सांगितलं आहे. त्यांच्या या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ आता काढले जाऊ लागले आहेत. खरोखरच उद्या निकाल येणार की राखून ठेवला जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवाय निकालाआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही आता टीकेचं लक्ष ठरत आहे. त्यामुळे अध्यक्ष या सर्व गोष्टींना कसे सामोरे जातात हे पाहावं लागणार आहे. एकंदरीत उद्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदेंबरोबर ठाकरे गटाचीही धाकधूक वाढली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकालही 31 जानेवारीपर्यंत येण्याचे संकेत नार्वेकरांनी दिले आहेत. त्यामुळे येणारे काही दिवस हे राजकीय घडामोडींनी भरलेले असणार आहेत हे मात्र नक्की. सीमा आडे, लोकमत.com, मुंबई.